सोलापूर शहरातील लोकसेवा हायस्कूल येथून आपल्या अवघ्या 3 महिन्यांच्या बाळाला रेग्युलर डोस देण्यासाठी निघालेल्या एका आईला कुत्र्याने भर रस्त्यात घेरून जोराने चावा घेतला। सदरची महिला कसेबसे आपला जीव वाचवून त्या कुत्र्यापासून संरक्षण मिळवली। यानंतर परिसरातील नागरिकांनी राहत ॲनिमल्स या संस्थेच्या लोकांना बोलावले। त्यांनी या कुत्र्याला इंजेक्शन देताच सदरचा कुत्रा मरण पावला। सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असताना याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार देत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या ठिकाणी त्या महिलेचा चावा घेतलेल्या कुत्र्याचा मृतदेह महानगरपालिकेच्या मोठ्या गेटमधून आयुक्तांच्या केबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवला आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली। याबाबत महापालिकेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। महापालिका आयुक्त मुर्दाबाद 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 महापालिका आयुक्त मुर्दाबाद मुर्दाबाद सामान्य लोकांचा जीव धोक्यात आला साहेब। या प्रशासनाचे घेणं काय नाही। जनशक्ती पक्षाचा विजय असो, जनशक्ती पक्षाचा विजय असो। मुर्दाबाद मुर्दाबाद महापालिका मुर्दाबाद। प्रशासन अधिकाऱ्याच्या करायच्या काय खाली मुंडीवर पाय, प्रशासन अधिकारी करायच्या काय खाली मुंडीवर पाय। पक्षाचा विजय असो, अपना बिडो मुर्दाबाद महापालिका मुर्दाबाद 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 महापालिका मुर्दाबाद। सोलापुरकर के सम्मान में पहला प्राण मैदान में। हेलो करू शकत नाही साहेब। हे बघा, तुम्हाला मारण्यापूर्वी हे लोक येऊन वाचवतात। का वाचवतात माहित आहे का? ह्यांना माहित आहे की कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम हे लोक करतात, पण आपले लोक आज बघा या कुत्र्याने आमच्या एका बहिणीला चावा घेतला त्यांनी सिव्हिलमध्ये। काय व्यवस्था आपल्याकडे? तुमच्याकडे बेबी इंजेक्शन तुमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे कुठे नाही का? आता सिव्हिलला पाठवलं सर। कालच एक माणसाचं बाईट झाला होता, काळे मॅडम आले होते काल। सामान्य लोकांसाठी काय व्यवस्था नाही आहे? ती दिवशी सुद्धा प्रक्रिया केल्या हे सांगायचं आहे मला। सुद्धा चालू ठेवायला पाहिजे। 3 ते 5 दिवसाची पगार देतो सरकार 100% आहे। त्या पद्धतीने यासाठी आपण स्पेशल आपण व्यवस्था केलेली आहे। आपण वस्तूवर चर्चा करूया, कारण का हा विषय चर्चेने आपल्याला क्लिअर करता येईल। या हे तुम्ही घेऊन जाणार ना? त्यांना पाठवले त्यांना पाठवा। कारण काय संबंधित म्हणजे का महापालिका आयुक्त असतील त्यांच्या बाकी आलेलंच आहे ना? कारण काय ते मी अत्रे साहेबांचा एक हे वाचला होता की एक असं ते गाडव मरून पडला होता। ते किस्सा सांगायला गरजेचं आहे। मग अत्रे साहेबांनी आयुक्तांना फोन केला की असं काही गाडव मरून पडलं आहे। तिथे म्हणलं अरे अत्रे साहेब तुम्ही एवढे मोठे समाजसेवक आहेत, तुम्हीच घेऊन जावा की। तिथे म्हणले मी तर घेऊन जातो, पण हिंदू संस्कृतीमध्ये अगोदर नातेवाईकांना करावं लागतं, मग तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी घेऊन आलो। सदर ठिकाणी आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे सदर ठिकाणी येऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक काढून सदरचा तोडगा काढून शहरातील इतर मोकाट कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले। इंदिरानगर परिसरात एका आमच्या बहिणीला ह्या कुत्र्याने चावा घेतला। चावा घेतल्यानंतर ह्या कुत्र्यासाठी जे ह्याला पकडून वॅक्सिनेशनसाठी ते राहतच्या लोकांना या परिसरातील लोकांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला इंजेक्शन दिले हे कुत्रा मेला। आणि आपण तुम्ही बघत असेल की सोलापूर शहरातील नई जिंदगी असेल, शास्त्रीय नगर असेल, सोलापूर शहरातील सर्वच भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। आम्ही वारंवार महानगरपालिकेला आयुक्तांना, उपायुक्तांना, ॲडिशनल आयुक्तांना आम्ही सांगतो की तुम्ही सोलापूर शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा, परंतु ते बंदोबस्त करायला तयार नाही। सामान्य लोकांसाठी हे जनावर जे ना एक बॉम्ब सारखं फिरू लागलेत। सामान्य लोकांना चावा घेतात, लहान मुलं यांच्यापासून सुरक्षित नाही आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलंही काम करायला तयार नाही आहे आणि याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। येणाऱ्या 28 तारखेला माननीय पालकमंत्री साहेब येणार आहेत। आता हे मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला। पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे आणून मी महानगरपालिकेत सोडणार। भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः वैताग आलाय हो। सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। मेलेल कुत्र तुम्ही महापालिका आयुक्तांना काय गिफ्ट देणार आहे? हे त्यांची मालमत्ता तिने सोडून दिले लोकांना मारण्यासाठी। आमचा असा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूरकरांच्या अंगावर सोडलेले आहे की तुम्ही त्याला मारा
संपवा, तरच आम्हाला पैसे भेटतील. टॅक्ससाठी तुम्ही बघा, टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोर्ड लावलेत. मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का? महानगरपालिका पैसेच महत्वाचे का? आता ते महापालिका आयुक्तांना गिफ्ट देणार का? आम्ही महापालिका आयुक्तांना हे गिफ्ट देण्यासाठी आणलेलं आहे. पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे. महापालिकेचे जबाबदार अधिकारी जर 10-15 मिनिटात आले नाही तर आम्ही हे घेऊन जाऊन महापालिका आयुक्तांच्या टेबलावर ठेवणार आहोत. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख, शहर कार्यकारी अध्यक्ष खालिद वणियार, शहर उपाध्यक्ष मुदस्सर हुंडेकरी, प्रमोद इंगळे, संभाजी वनमाने, शब्बीर शेख, अयाज बांगी आदी उपस्थित होते.